एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला, 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प, 30,000 कोटी, 1,00,000 कोटी, 50,000 कोटी कुठे जातात माहिती नाही, पण प्रकल्पाचं लोकार्पण, प्रकल्पही पूर्ण होत नाहीत। मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं होतं, मग मुंबईचे रस्ते असतील, रस्ते नाही पूर्ण झाले। शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे, जलपूजन केलं होतं, नाही झालं। कॉन्ट्रॅक्ट निघतायत, रस्त्याची कामं निघतायत, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत, पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटत नाहीये। आणि हा जो फरक आहे की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे, हा मोठा फरक आहे। हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल। आज जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते। आज माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे, सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली। जसं अरविंद सावंत, तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे किती पहिले दत्ताजी, मग रमाकांत मोरे, सूर्यकांत महाडिक, त्याच्यानंतर आता म्हणजे भारतीय कामगार सेना आहे, स्थानीय लोकाधिकार समिती आहे। हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला। आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या, मराठी माणसांना इथे नो एंट्री, असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही, त्याचं हे एक सुरुवात आहे। लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून। हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा मान राखला गेलाच पाहिजे। नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टी, नुसत्या योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोटं नाही भरत, योजना अंमलात आल्या पाहिजेत। आणि आजपर्यंत गेल्या 2.5 वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झालाय का तुम्ही सांगा? कोणताच नाही। उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली, त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही। हे भीषण असलं तर राज्याचं वास्तव आहे, हे वास्तव आहे। पण आता ठीक आहे, जेमतेम महिना 1.5 महिना राहिलेला आहे। मोदीजी, आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा। त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय, 1-1.5 महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत। पण अनिल, त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही, आपल्याकडे देतील, नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या। आम्ही काहीच केलं नाही, रोजगारच, उद्योगच आणलेले, आम्हालाच उद्योग नाही, तुम्ही द्या, देणार नाही। आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही। आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात, 1 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। असो, ही काही राजकीय सभा नाही, पण राजकारणाशिवाय आयुष्य नाहीये। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारणही असतंच। आज ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे, त्यांना त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। पण आदित्य, जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते, जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर 1चा देश आपला झालेला आहे, पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर 1 असेल। म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही, पत्ताच नाहीये, रोजगार कोणीच देत नाहीये। तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे। ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी 17,000 पदांसाठी किती आले होते? 17 लाख, आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते। तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000, त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता। म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी। शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे, सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि त्याची ही
सुरुवात आजपासून आम्ही करतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब. उद्धव ठाकरे बोलत होते. बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका सुद्धा केलेली आहे.